नमस्ते, मी नितीन चव्हाण, सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे पंढरपूर रोड, पिंपरद येथे आपलं आटा चक्कीचं शॉप आहे आणि आपल्याकडे जात्यावरची आटा चक्की आहे. याला जे वापरलं गेलेलं जातं आहे त्याला टाकी कधीच मारायची नाही. एक व्हिडिओ पाहिला नाशिक येथे, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून आज आपल्याकडे खास आटा चक्कीचा डेमो घेण्यासाठी चंद्रकांत निकाडे साहेब खास डेमो घेण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत. तर थोडीशी ओळख आणि थोडीशी माहिती किंवा आट्या चक्कीबद्दल त्यांना कुठून इन्फॉर्मेशन काय मिळालं ते सांगते. आम्ही फेसबुकलाच बघितलं होतं आणि मग घरची म्हणून हीच घ्यायची बस त्या हिशोबाने मग आम्ही तुम्हाला फोन केला आणि घ्यायचं आणि पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला फोन केल्यानंतर मग आम्ही पिंपरदला आलोय आणि चक्की घ्यायचा आम्ही निर्णय घेतला. आम्ही मुक्काम पोस्ट बहादुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, वनी सप्तशृंगी गडाच्या पायथ्यापासून आमचं गाव 20 किलोमीटर आहे. चंद्रकांत किसन निकाडे. तर आज आपल्याकडे नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यातून जे हे आले त्यांना आपण सुरुवातीला हरभरा डाळ कशी बनते ते लाईव्ह डेमो दाखवतो. निकाळे साहेब, तुमच्या समोर हरभऱ्याचा डेमो आणि हरभऱ्याची डाळ आपण बनवून दाखवली तुम्हाला. आटा चक्कीतून निघणाऱ्या डाळीबद्दल काय तुमची प्रतिक्रिया काय किंवा काय सांगता? फुटलीच नाही ना, डाळीची डाळ फुटली नाही, वासरे तुकडे नाही झाले, डाळ चांगली झाली असं म्हणायचं. चांगली झाली. डाळीचा डेमो तुम्हाला आवडला? हो, डाळीचा डेमो. निकाळे साहेबांना मी आता गव्हाचा डेमो दाखवतोय. निकाळे साहेब, तुमच्या समोर गव्हाचा डेमो आणि गव्हाचं येणारं पिठाचं पडणारं स्पीड आणि बाकी गरम वगैरे किंवा पिठाचा दर्जाबद्दल काय सांगता? पीठ गरम नाहीये आणि म्हणजे जे जुन्या पद्धतीच्या ज्या गिरण्या होत्या त्या टाईपचंच पीठ आज हातात आलं. काही ते पीठ एकदम चिकन शरीरासाठी योग्य वाटतंय का? योग्य आहे. तुम्ही कारण एवढा बरंच नाशिकवरून 500 पंढरपूर किलोमीटर आहे. येणं पासून चालू पासून खास त्यांनी सांगितलं की दोन्ही गोष्टी त्यांनी साधलेल्या आहेत. एक विठ्ठलाचे दर्शन घेऊन आज ते आपल्याकडे इथं खास आलेत, दर्शन बी घेतलं आणि त्या येता येता त्यांनी आटा चक्कीच्या डेमो बघण्यासाठी व्हिजिट केली आणि बाकी तर काय तुम्ही समोरच बघितलं पिठाचा दर्जा वगैरे. आटा चक्कीचा डेमो आवडला का तुम्हाला? डेमो आवडला. आटा चक्की पण आवडली? आटा चक्की पण आपण आवडली. घेऊन जायचं हो, का? घेऊन जायची 100%. 100%. तर मी साहेबांचा आभार मानतो. आज नाशिकवरून चांदवड तालुक्यातून आले, त्यांना मी डेमो पण दाखवला. आज जवळजवळ 500 किलोमीटर येणं 500 जाणं म्हणजे 1000 किलोमीटरचा प्रवास करत ते आज आमच्या इथपर्यंत आले. आमचं भाग्य. तुमचं पण आभार मानतो. जात्यावरचं पीठ खायचंच असेल तर समोर तुमच्या आहे बघा जात्यावरची आटा चक्की. त्याच्यामध्ये पूर्णपणे जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आता तुम्ही समोर बघत आहे गहू दळताना, त्याच्यानंतर बघणार आहे तुम्ही बाजरी दळताना, त्याच्यात ज्वारी पण दळली जाते. जो एक प्रॉब्लेम असतो बाकी इतर आटा चक्कीमध्ये की पीठ वळणे येत नाही, त्याच्यामुळे भाकरी येत नाही. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही कारण याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे जातं आणि जातं तर आहेच पण टाकी तर कधीच मारायची नाही. बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे भरड केली जाते. भरड म्हणजे मका भरडली जाते, गहू भरडले जातात, ज्वारी बाजरी तुम्हाला जे हवंय ते भरडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी पण याच्यामध्ये करता येतात. हरभरा डाळ असो, मूग डाळ असो, मटकी डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी करता येतात. तुम्हाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा. सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पिंपरद, 96 044 66 950.